ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। सत्तेचा लाभ घेणाऱ्या भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली। आजची महासभा सत्ताधारी शिंदे गट आणि प्रशासनाने फक्त 10 मिनिटात गुंडाळली असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर जात जाब विचारला। आक्रमक नगरसेवकांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। पहिल्याच महासभेत भाजप आणि शिंदे गटामध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। दरम्यान ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेला कलंक लागला असल्याची घोषणा भाजपच्या नगरसेवकांनी भर सभेत दिली। विषयपत्रिकेनुसार पालिकेची महासभा सुरू करा अशी विनंती करण्यात आली। मात्र भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आधी 4 वर्षाची लेखाजोखा देण्याची मागणी केली। ठाणेकर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नगरसेवकांनी मागितली। तसेच भाजप नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी प्रशासनाने वाचून दाखवावी अशी मागणी केली। यावरून पहिल्याच सभेत घमासान पाहायला मिळाली। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार भूमिका घेत लक्षवेधी वाचून दाखवण्याची विनंती केली। मात्र महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी थेट विषयपत्रिकेनुसार कामकाज करण्यास सुरुवात केली। जोशी यांनी झटपट सर्व विषय वाचून दाखवले। या विषयांना मंजुरी देण्यात आली। त्यानंतर प्रशासनाने महासभा गुंडाळली। लक्षवेधी कुठेतरी ऐकलं ही लक्षवेधी संपवायचं आणि हे करून घ्यायचा हा विषय चाललेला होता। मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझी लक्षवेधी जी होती ती गेल्या 3 वर्षाचा 3.5 वर्षाचा हा लेखाजोखा मागितला होता। मी श्वेतपत्रिका काढायला सांगितली होती, परंतु ही श्वेतपत्रिका सगळी मी लक्षवेधी मांडली होती। तर आम्हा सर्व सदस्यांना कळलं पाहिजे तर या 3.5 वर्ष जे झालेले आहेत, जे 4 वर्षाचे झालेले आहेत 2022 पासून ते 2026 पर्यंत, याच्यावरती प्रशासनाने काय खर्च केला आहे, किती प्रशासनाला पैसे आले आणि प्रशासनाने जो खर्च केलेला आहे तो काय खर्च केलेला आहे याचा लेखाजोखा आम्हाला घ्यायला पाहिजे। परंतु तसं न करता ही संबंध हे साठगाठ करून ही सभा उडवायचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला माहिती आहे बहुमताच्या जोरावरती तुम्ही हे सर्व कराल, परंतु निश्चित जनता एवढी आहे तर त्यांना सर्व माहिती आहे की काय चाललेलं आहे। ही एक काळा दिवस आहे आपल्यावरती। तर पहिली महासभा अशा प्रकारे गोंधळात काढलेली आहे। अहो, जनतेचे प्रश्न सोडवायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत, तर गोंधळ घालायला आलेलो आहोत। पहिली ही महासभा किती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे। लक्षवेधी सूचना वाचून दाखवायला काय प्रॉब्लेम होतो, जेणेकरून जेवढे निवडून आलेले सदस्य त्यांना कळलं असतं का तुम्ही काय गमावलंय। अहो, हे प्रशासन 5 वर्षासाठी तुम्ही आमच्या हातात दिलेलं आहे। त्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे काय फंड तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, काय फंड तुम्ही खर्च केलेला आहे, तुम्ही नुसतंच आमच्या हातात देताय। पण कसा नाही आहे, गेल्या 4 वर्षात काय प्रॉब्लेम काय असं लपवायचंय, काय असं दडपायचंय ज्याच्यामुळे एवढं तुम्ही विरोधकांना गुंडाळत हे सांगू तुम्हाला। बहुमत त्याच्यामुळे कुठल्याही सत्तेवरती बहुमत हे नसावं। बहुमत असल्यावरती अशी गत होते, जनतेला जनतेचं वस्तू कळत नाही, वास्तव समजत नाही आणि हे गुंडाळायचा प्रयत्न करतो। पण काय गुंडाळताय तुम्ही? तुमच्याबरोबर जे BJP वाले त्यांचीही लक्षवेधी गुंडाळताय तुम्ही। म्हणजे हे लाज्यास्पद आहे, हे जनता बघत आहे तर तुम्ही काय करता। दुसरीकडे भाजपला देखील मी तर सांगतो भाजपने यांच्यावर जाऊच नाही आणि जनतेच्यासाठी प्रश्नासाठी उभं राहू। ओके। नक्कीच एकदा तुम्ही बघितलं असेल हा जो गोंधळ झालेला आहे सभागृहामध्ये, नागरिक जवळजवळ प्रशासकीय कारभार 3-3.5 वर्ष चालू होतं। सगळ्यांचे प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, तर नागरिकांचे प्रश्न घेतलेलेच नाहीये तिथे सभागृहामध्ये। का यांना का कसली भीती वाटते, कसली अडचण आहे? नागरिकांचे प्रश्न सर्वप्रथम जेव्हा तुम्ही ठाण्याच्या विकासाच्या वार्ता करतात, आपले लाडके उपमुख्यमंत्री एवढे ठाण्याचा विकास चालू आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी सभागृहामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये काय येत नाहीये? का आमचं तोंड टाकलं जातं, का आम्हाला गप्प बसवलं जातं, का हे विषय महत्वाचे आहेत का पास करायचे? 5 मिनिटांमध्ये सभा संपवतात। जेव्हा बाकी अभिनंदनाचे वगैरे ठराव देतात, प्रत्येक सदस्य 15-15 मिनिटं बोलत राहतो, तेव्हा त्यांच्याकडे अख्खा दिवस असतो वेळ घालवण्यासाठी। आणि जेव्हा महत्वाचे नागरिकांचे विषय असतात, नागरिकांच्या विषयांवर जेव्हा बोलायचं असतं, समस्यांवर, तेव्हा त्यांना वेळ नसतो, तेव्हा त्यांना विषय संपवायचे असतात। महापौरांनाही नागरिकांच्या समस्यांचा कळवळा नाही येत का? नागरिकांनी निवडून दिलेलं नागरिकांमधून तुम्ही निवडून आलेला आहे। नागरिकांच्या समस्यांसाठी नगरसेवक हा नागरिकांचा सेवक म्हणून, तिथे जनसेवक म्हणून काम करायचं आणि तुम्ही नागरिकांच्या समस्या तुम्ही घेत नाही पटलावर, तर याला काय म्हणायचं? हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे आणि यांची गळचेपी चालू आहे, हा आम्ही कधीच सहन करणार नाही।
भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये आहे, मात्र सत्ताधारी भाजपला देखील वोट दिले जात नाही. या संदर्भात काही वरिष्ठ तक्रार आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घेऊ. आमचे उपमहापौर देखील त्यांनी स्टँड घेतलेला आहे आणि आम्ही सगळे नगरसेवक मिळून सगळ्यांचीच बळजबरी केलेली आहे. प्रश्न विचारतायत, प्रत्येक जणांचे प्रश्न, मृणाल फणसे पण प्रश्न होते. प्रशासनामध्ये 3-3.5 वर्ष यांनी भांडवली निधीचं काय केलेलं आहे, हा जो नगरसेवकांचा निधी आलेला आहे तो त्यांनी 3.5 वर्षामध्ये कुठे वापरलेला आहे, सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं सगळ्या नगरसेवकांना पाहिजे. प्रत्येक विभागामध्ये हा निधी कुठे कुठे वापरला गेलेला आहे, सगळ्यांची उत्तरं पाहिजेत. पण हे उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्येच नाही, किंवा त्याला द्यायचीच नाहीये उत्तरं. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच याच्यामध्ये महापौर आणि आयुक्तांच्या थेट समोर जावं लागलं, सांगावं लागलं. इतक्या वेळ विनवणी करूनही महापौरांनी त्यांचा चेंज केलेला नाहीये. डायरेक्ट दिलेला आहे का त्यांनी विषय संपवलेले आहेत आणि कोणालाच बोलून दिलेलं नाहीये. मला वाटतं नक्कीच ही गळचेपी आहे सगळ्यांची. महापौरांकडे अपेक्षा होती तुमची, अनेक वेळा युतीमध्ये असे महापौरांकडे जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होईल काय? आता बघू, या ह्याच्यामध्ये तर कोणालाच बोलून दिलेलं नाहीये. आता आमचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, काय हे करतात त्याच्यावरून कळेल. महासभा पुढची महासभा कधी असेल? बघू, आम्ही आमचं काम आम्ही सुरुवातीपासून भांडतच आलेलो आहेत. आता बघू आम्ही आंदोलन पुढची महासभा काय असणार, कुठे कधी असेल? आता ते म्हणतायत घेतील म्हणून बघू आता. तेव्हा पण गुंडाळा जाईल का? नक्की नक्की आम्ही आमच्या समस्या आम्ही नागरिकांसाठी निवडून आलेलो आणि आम्ही त्यांचा नागरिकांचे प्रश्न नक्कीच मांडू.